एक लाल फूल ठेवायचं मग त्या कलशाला हळद कुंकू नारळावर हळद कुंकू अक्षता आणि एक फूल ठेवा. आशा संजोर्णामी आदसामध्ये ईश्वरम अभामध्ये महामंडलेवरम करवाहनम. गंगे देवने देव गोदावरी सरस्वती कावेरी नर्मदे सिंधु जलेस्मिन् सन्निधिं कुरु. श्री गणेशाय नमः. पुष्पदंत उवाच मणिर्नपारंते. या दिव्याच्या प्रकाशात देवाला घर लागलं. तुम्ही माझ्या मागे यायचं, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे या. एवढीला अक्षता तिकडे जाऊन तिथे अग्नीवरती फक्त हळद कुंकू व्हायचं उंच ते उडेल थोडंसं. अग्निनारायण देवताभ्यो नमः. हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. दोघांनी एक एक फूल त्या हळद कुंकू व्हायला ना अक्षता नको तेव्हा हे एक एक फूल तेव्हा समोर ठेवा माझ्या वरती. लाडती आपण
एवढीला हॅलो हॅलो हां नमस्कार बोला उद्या आता चालू झाले मी आता व्हिडिओ बनवतोय मला फोटोसाठी नंतर लागेल काय म्हणजे समजलं व्हिडिओ बनवणार आहे का काय रीलला हा मग या उद्या चालू आता चालू झाली जस्ट अर्धा एक तास एक तास या म्हटलं कोणी गोंद्याने नंबर दिला विचारतो कोण आहे तो काकांचा हस्तं प्रक्षाल्य 3 वेळा पाणी प्यायचं केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुस्मरणात् सर्वकर्म परिपूर्णमस्तु पूजा कर लो देवता गावचे देव सद्गुरू सर्वदेवी देवतांचं स्मरण करायचं अभिषितार्थदेवतां मूर्तिवयं प्रभवे हितरविनरसंगणाधिपतये नमः महादेवे महादेवे शिवाय नमः नमः देवाय निदानमस्तुतां मृत्युंजयाय रूपाय निरंताय शंभवे मृगेशाय सर्वाय महादेवाय नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः इदं पदं मे हरिद्राणी समर्पयामि नमो देव्ये महादेवे शिवाय नमः नमः प्रभुदेवताय निदानमस्तुतां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं जास्त नारायण घेऊन यजमानस्य कुलदेवता स्वामीदेवताभ्यो नमः ग्रामस्य ग्रामदेवताभ्यो नमः सदा देवपुरी बलदां मूलं बलां वेदं नारिकेलबलं समर्पयामि नमस्करोमि वरदं मूर्तये श्रीमन्महादेवाय नमः हरिपरं ब्रह्मणस्पतिर्ब्रह्मणस्पतिर्ब्रह्मणस्पतिः अतः तदनुरूपदानमस्तुते उपासकुलवहं तत्तत्समाहितः विजयमन्त्रेण पवित्रकं कृत्वा गणपती कुलदेवता सद्गुरू वायुदेवी शिवांचं स्मरण करायचं वरदमूर्तये श्रीमन्महादेवाय नमः पुष्पदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्वामीदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः माता पितृभ्यो नमः सद्गुरुभ्यो नमः तत्कर्म ग्रामदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमो नमः गुरुभ्यो नमस्सु
अद्य सौम्यवासरे श्री परमेश्वर नित्यर्थम नाशक गोत्र उत्पन्न हरिजगुरमणः अहम अस्माकं सर्वेषां सकुटुम्बानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकलविषा अपराध परिहार पूर्वक मनैच्छित सकल कामना सिद्ध्यर्थं विशेषतः अस्य वास्तु निर्माणकाले विविध विटपी वल्ली गुल्मपक्षी पिपीलिका मशकादी नानाविध प्राणी हिंसा जनित दुरित शमः यथोक्त आय व्ययादि साधनानादिकता दोष निरसन पूर्वस वास्तु पुरुषस्य शिरादि पाद पर्यन्त नानाविध अवयव छेदन गमनादि प्रमाद उपशमनार्थं सकल दुरित शांति द्वारा अस्य वास्तु शुभता क्षेम तुष्टि सिद्ध्यर्थं अद्य शुभदिने स्वग्रह मखां वास्तुशान्तिं करिष्ये नांदी श्राद्धम आचार्यादिवर्णांच्या करिष्ये श्रीमन्महागणाधिपतये नमः वस्त्रोपस्त्रादक्षराभज अक्षरान् समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः जपमोपस्त्रादे यज्ञोपवीतं समर्पयामि विग्रहं मनसोन्दते यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि हस्तसंजय श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं हरिद्राकुङ्कुमं सकल समर्पयामि तुम्हें हर कुंकुमं सिद्धये नमः सिद्धये नमः हरिद्राकुङ्कुमं सकल सौभाग्य समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः प्रसन्नपूजार्थे देवानुग्रहं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः प्रसन्नपूजार्थे देवानुग्रहं समर्पयामि अखण्डलक्ष्मीवाक्यर्थे देवपत्राणि समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः ऋतुकारोद्भव पुष्पाणि समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे प्राणाय नमः प्राणाय नमः प्राणाय नमः प्रारंभे विनदे गणपते विद्यालय साधना अज्ञानद्वहलो
रिमोट मोठ्या खाली खाली गुरुजी हे जरा गुरुजी गुरुजी हे फूल जरा समय का दीपस्तदेवराय दीपस्तदेवराय नमस्करोमि अविलो वा सर्वावसांगो विवा यस्मरे पुनरिदाक्षुवाय भ्यन्तरौ सिद्धेः विजालवनं रोक्षये यजमानं रोक्षये सर्वे समाजय उमेदवाराय नमस्काराय सर्वाग्रहाय सुंदराय पक्षधात्तोरमेव यापामेव समाजय सोमौषधि उच्चवागताय सर्वशाचने तस्य दुनियात् कलशः सा कलशस्य मंडल गुरुवंदाः मुदलपुरदाः कुशलदाः अंगैश्वर्यदाः आयान्तु मायतो मम भक्तं नमस्कार शान्त्यर्थं दुर्दशागाः आशा संजोगम यादकामृति पुराणकामृति मंगलदेवं सर्वहं लाइव सर वेदस्मिन् कलशे वर्णम् अङ्गं भगवानं सर्वं शुचिरं नवाहयामि नमस्कार वेदा ध्यायामि चिन्तयामि श्रीगुरुनाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि वरुणवती समुद्रेवारुं वारुण्यकलचितो वरुणवती समुद्रेवारुं नमः चिन्तिन्वारुं समर्पयामि वरुणवती समुद्रेवारुं नमः सौभाग्यवती आपल्या पण सर या कलशावर
क्या भारी हाँ बेनो ये वही जा बेनो इधर बेनो आना बेनो गौरी पद्मा शची मेधा सावित्री जया जया देवसेना स्वहा स्वधा मातरो लोकमातरः श्रुति पुष्टि तथा तुष्टि यजमानस्य गुणदेवता वाराहे तदिन्द्राणि शालिग्धा सप्तमात्रः गणपतिं दुर्गा शतमानं वासुष्मलिं एता देवता सुप्रतिष्ठिता सन्तु वन्दनं
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गौर्याद्यावाय देवताभ्यो नमः आवाहनार्यासनार्यति श्री गौर्याद्यावाय देवताभ्यो नमः तयार हो पटम पुष्पाणि पत्राणि समर्पयामि श्री गौर्याद्यावाय देवताभ्यो नमः सुन्दर्याते पुष्पमालां समर्पयामि भी नाम ला
सन्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकामं सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च आवाहिदेवतां विसर्जयेत ते वार पूर्ण झाला आपल्याचा अंगात पुण्यावाचन सगळ्या नदी आपण प्रवेश केला लिंगावर घेतलेला आहे देव आणि कलश पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून कलश त्याच्याबरोबर सगळ्यांना आधी बाहेर ठेवलं त्यात सूर्य अंधारी घर असायचं त्या दिव्याच्या प्रकाशात देवांना घर दाखवलं सगळं ते झाल्यानंतर लक्ष्मी झाडूला आपण लक्ष्मी मानतो जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी मानतो म्हणून झाडूची पूजा कधी आसनाशिवाय बसायचं नसतं पूजेला नाही इतर वेळेस पण नाही आसनाची पूजा आणि काही सजावल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही गावी वगैरे प्रत्यक्ष पूजेवर नैवेद्य वगैरे देऊ शकतो म्हणजे काही दिवसात नाही म्हणून थोडंसं दूध घालवलं देवाची पूजा करणार या तिन्हीशिवाय आपण घरात राहू शकत नाही म्हणून आधी त्यांचं पूजन केलं आणि इकडे पूजेला सुरुवात केली इकडे पूजेला सुरुवात केल्यावर पहिले त्या आपण 2 नारळ लावून ठेवले आपल्या कुलदेवता ग्रामदेवता सद्गुरू सगळ्यांचे स्मरण करून त्यांच्या मानाचे वेळे काढून ठेवले शिवाची बसण्यापूर्वी सगळ्या मोठ्यांना तुम्ही नमस्कार करून त्यांच्या सुरुवात घेतलेले होते नंतर इथे पूजा सुरुवात करताना आजचा दिवस कुठला आहे वार कुठला आहे नक्षत्र कुठला आहे त्याला म्हणतात पंचांगाचा उच्चार तो मी केला नंतर तुम्हाला जो म्हणाल सांगितला तो संकल्प कुठली तुला संकल्पाशिवाय होत नाही म्हणून तुमच्या गोत्राच्या नावाचा उच्चार केला नंतर कुटुंबातील सर्वांचं क्षेम स्थैर्य आयु आरोग्य वाढावं मनाची इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या काही पीडा बाधा असतील त्या दूर व्हाव्या हा जनरल संकल्प झाला आणि वास्तुशांती कशासाठी करतात तर इथे ही बिल्डिंग जेव्हा उभी राहते तेव्हा काही झाडं असतील ती तोडली जातात त्याच्यावर राहणारे पशु पक्षी बेजार होतात आणि भूमी ही नसणारी पक्षी नाही तिला त्रास होतात तिला पाया पाया मजबूत असतात ती जमीन पडली जातात वाढले जातात आणि बेजार होतात तसंच आपण जी प्रतिमा आणलेली होती तो आकार येण्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया होती या सगळ्याचं तुम्ही प्रत्यक्ष करून नसलं तरी ते तुमच्यासाठी केलेलं आहे आणि त्याचा दोष आपल्याला लागतो या सगळ्या अंशावर वास्तूमध्ये सुख शांती समाधान आणि भरभराटी वस्तूचं जीवन व्यतीत व्हावं म्हणून नवग्रहांच्या शांतीसह संकल्प केला कुठली दिला संकल्पाशिवाय सिद्ध होत नाही म्हणून तो तुमच्याकडून म्हणून घेतला नंतर इथे गणपतीचं जीवन दिलं हा गणपतीचं जीवन झाल्यानंतर त्यात कलश घंटा आणि दिवा ही पूजा सामुग्री म्हणून गणपती नंतर या 2 कलशांची स्थापना केली गणपती आई महत्वाचं आहे जसं पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही कलशाची पूजा म्हणजे आपल्या पाण्याची पूजा असते पाण्याची देवता वरून त्यावरून पूजन करतात आपण 4 वेळा अक्षरा व्हायला तेव्हा म्हटलं मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आणि अतिथी देव भव त्यात आधी आईचं स्थान असतं वडील आचार्य म्हणजे सद्गुरू नंतर अतिथी म्हणजे पाहुणे मग देव मग देवाचं देव आधी त्यांना विचारलं म्हणजे क्रमाने स्मरण केलं तुम्हाला असा हात धरून देवाला सांगितला पण देवांचे आशीर्वाद या पूजेसाठी मागून घेतले आणि देवांनी दिलेले आशीर्वाद तुम्ही हातामध्ये ठेवले हा जो कलश होता तो 3 वेळा तुमच्या हाताला लावला त्यावर गुरुजा घरी आलेले त्यांनी आशीर्वाद दिले की ज्याप्रमाणे नदी नाले पर्वत आलं डोंगर हलत नाही का देवा आला ते ठाम असते त्याप्रमाणे तुमच्या जीवनातलं कोणतं स्थान आला असतं त्या तिला आशीर्वाद दिले तसंच जग जसं पुढे चाललंय आता मोबाईल वापरताना आलं तर कोणी विचारणार नाही आपली कामं बरीचशी त्याच्यावरच होतात तर नवीन काय काय येत झालं तर त्या जगात पण तुम्हाला उभं राहण्याची ताकद मिळाली तर तिने आशीर्वाद दिले तर तुम्हाला मध्ये मध्ये मध्यम म्हणायला सांगितलं ते पण आशीर्वाद दिले की आजचा दिवस सोबत आमच्या आशीर्वाद दिले त्यानंतर इथे 2 कामं ठेवली कधी इकडे पाणी सोडलं तिकडे ते वास्तूचे काय मंत्र आहे ते जे पाणी सोडलं ते तुमच्या या घरामध्ये सर्व शुभ घरावर म्हणून सोडलं आणि तिकडे जे पाणी सोडलं वाईट पण आशीर्वाद वाईट आपण आशीर्वाद सोबत शुभ घरावर तिकडे वास्तूचे मंत्र लाईट आहेच काय लाईट फॅन बंद करू लाईट बंद कर फॅन बंद काय बोलीस माय मिलो माय ब्राह्मण भोजन आपला कार्य वेगळं असल्यामुळे नंतर प्रार्थना केली त्यामुळे आपण जर पितरांसाठी प्रार्थना केली ही शुभ कार्यात सुद्धा तुमच्या आठवण आहे तुमचं कायम आशीर्वाद सगळ्यात आधी तुम्ही मला विडा दिला की पुढची पूजा कशी करायची ते माहीत नसल्यामुळे गुरुजींना बोलवलं त्यांची जोड नियुक्त करत त्यांचं फळ तुम्हाला मिळतं
चक्रप्रियाया संतानामंजरी शिवाक्षमाला करत पुस्तकांत प्रजापती हंसयानं मृतवक्षांनितं आनंदो वासिष्ठैव काली व मणिभद्रः संकष्टजङ्गपालस्य कर्कोटकलमण्डे इंद्रसुरपति श्रेष्ठो वज्रस्तो महाबला ततयज्ञादिको देवस्तस्मै नित्यं नमः इंद्राय नमः दण्डहस्तं यमं देवं महानुभावानं वैवस्वतं विद्युतं गौरी महाबलं यमाय नमः वरुणं वाचस्तं च यावतां भूरिशरणम् अपान्तरि महान्यो देवं भगवाहनं नमः सर्वनक्षत्रमध्ये सोमो राजा व्यवस्थितः तस्मै नक्षत्रपते देवाय सततं नमः तस्मै नित्यं नमो वर्धन्याय जयंताय दिशायुधाय सूर्याय सत्याय भूषाय आकाशाय वायवे भूषणे वितथाय विभक्षताय गंधर्वाय गंगराजाय योगाय ऋतुभ्यो वारिकाय ग्रीवाय पुष्पदंताय पुष्पदंताय लादीपाय सुराय घोषाय पापाय भोगाय निर्बुद्धाय मुख्याय श्रीलाटाय सोमाय
वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः वास्तुस्पते नमस्तुभ्यं पूजया वीरतप्रभो प्रसीद पायिनां देव सर्वारिष्टविनाशाय वास्तुस्पते नमः मेल वन जल्दी पाहिलं दुकान आहे काकार नामला आणि प्लेट दाखव तीन पाकिट घ्या काकार नामला काकार नाम राक्षसे नंदाय यमुने भगाय शिक्षाय इंद्राय अग्नये नमाय गुरुदये वरुणाय वायवे भोगाय ईशानाय जातमस्मिन् त्रयो यद्भवतु सकृतमग्ने तद्धि सर्वं सुपूर्णं नमः
अग्ने तुभ्यमयो मयो नाम्ने यज्ञस्याय अतमस्य वै प्रायश्चित्तस्य हुतेते नित्याभ्यां नमो नमः आयास्य नमः देवाय नमः देवाय नमः